ओम नमः शिव गोरक्ष नमः शिव देवेंद्रनाथाय नमः. ओम नमः शिव गोरक्ष नमः शिव देवेंद्रनाथाय नमः. ओम नमः शिव गोरक्ष नमः शिव देवेंद्रनाथाय नमः. वेगवेगळ्या प्रकारे भक्तांना मार्गदर्शन करताना देवनाथ महाराजांनी आदेश रूपातनं सुद्धा खूप मार्गदर्शन केले. आदेश म्हणजे एखाद्या प्रिय शिष्याच्या कायेमध्ये प्रवेश करून देवनाथ महाराज समाधीस्थ झाल्यानंतर जे मार्गदर्शन करत त्याला आपण आदेश म्हणतो. एका आदेशामध्ये देवनाथ महाराज म्हणतात, आप जो कार्य कर रहे वह ना तुम्हारा है ना मेरा है, यह आदिनाथ का कार्य है. आदिनाथ ही सब कार्य करा के ले रहे हैं. जो झंडा आदिनाथ ने मेरे हाथों में दिया है और कार्य करने का आदेश दिया है, वही झंडा मैंने आपके हाथ में दिया है. ये झंडा लेकर तुम कार्य करना है, आगे बढ़ना है. तुम साधना में लगे रहो तो यह झंडा इतना ऊंचा रहेगा, इतना ऊंचा रहेगा, न तुम ऊपर से देख सकोगे न नीचे से देख पाओगे. समझे, आज तुम्हारा ये कार्य दिन ब दिन बढ़ना चाहिए और पूरे मानव जाति के लिए. त्याचवेळी देवनाथ महाराज मातेकडे पण आशीर्वाद मागतात की माँ, मेरे नन्हे नन्हे बच्चे साधना में मगन है, उन पर आपकी कृपा करो ताकि आपका आशीर्वाद उन पर हो ताकि उनसे उत्तम उत्तम सर्वोच्च साधना होती रहे. अशा प्रकारे देवनाथ महाराजांनी वेगवेगळ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या भक्तांना, त्यांच्या शिष्यांना साधनेबद्दल, गुरुकार्याबद्दल, आदिनाथाच्या कार्याबद्दल वेगवेगळी माहिती देऊन त्यांच्याकडनं एवढं महत्त्वाचं कार्य करून घेतलेलं आहे. तर आपल्या सर्वांवर ही जबाबदारी आहे की सद्गुरू देवनाथ महाराजांनी जी आपल्यावर कृपा ठेवलेली आहे, कृपा केलेली आहे, त्या कृपेअनुसार आपण त्यांच्या कार्यामध्ये कायम सदैव कार्यरत असलं पाहिजे. येन केन प्रकारेण गुरुनाथांच्या आदेशाप्रमाणेच चाललं पाहिजे. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश.